तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार निवडुंगे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आणि आज मित्रांनो गावाला चाललोय। हा माझा पहिलाच व्हिडिओ असणार आहे की गावाला निघालोय। तर खूप दिवसानंतर प्लॅन होता की गावाला जायचं होतं नेक्स्ट मंथमध्ये, पण अचानक या मंथमध्येच आमचा प्लॅनिंग ठरला की गावी जायचं आहे। आणि मी आणि प्रवीण निघालोय। सो त्यांच्या घरात थोडं लग्न आहे, तर मी त्याच्यासोबत चाललोय। प्रवीणच्या घरचे पहिलेच निघून गेलेत, तर आम्ही दोघे आज बाईक घेऊन जाणार आहे। सो इकडे आम्ही सामान वगैरे पॅक केले, प्रवीण बसलाय आणि मी आता इथून सरळ डिमांडमध्ये थोडीशी वस्तू घ्यायची आहे आणि तिथून चालू करूया आपला प्रवास। तर मित्रांनो, थोडं डिमांडमध्ये जायचं होतं। मला शूज घ्यायचे होते आणि शूज नव्हते माझ्याकडे तसे, पण तर बोलो लग्नालाच चाललं तर शूज एक घ्यायचे होते नवीन। नंतर प्लॅन असं झाला की डिमांडमध्ये गेलो तर फुकट टाईमपास होत बसणार, त्यापेक्षा आपण कुठेतरी दुकानात घेऊया। तर दुकानं शोधत होतो आम्ही, पण एका पण दुकानात आम्हाला शूज नाही भेटले, तसं जावं लागणार आहे। आता पोचलो आम्ही सातेवलीला। सो सातेवलीवरून आता इथे आम्ही एक्सप्रेस हायवेला पोचेन आणि तिथून सरळ गावी। तर चला जाऊया, बघूया कुठे पुढे भेटलं दुकान तर घेऊया शूज। तर आम्ही पनवेलला पोहोचलो आहे। तुम्ही बघू शकता इकडे मागे पुढे ब्रिज आहे, तो त्या ब्रिजच्या खालून गेलं तर तिकडे गोवा एक्सप्रेस हायवे आहे आणि सरळ गेलं तर आपल्याला पुण्याकडे जायला भेटतं। तर मी आणि प्रवीण आम्ही दोघे बसलो इकडे, चहा प्यायला थांबलो। त्यातून आलो, खूप थंडी वाजते आणि आम्ही स्वेटर पण जास्त आणलो नाही, जे आहे ते जॅकेट घेऊन आलो होतो, त्याच्यातून आता थंडी वाजते। वाटत नाही आम्ही पुढे जावं असं, खूप गार झालं सगळं। तर बघूया, घरी जातोपर्यंत बर्फ होणार आहे दोघांचा पण, त्या पण थंड भेटले। तर मित्रांनो, जस्ट पुण्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि खूप टाईम झाला, थंडी पण खूप आहे आणि आवाज वगैरे सगळं बसलेला आहे। तुम्ही हालत बघू शकता इकडे काय झाली आमची, थंडीने पूर्ण हात वगैरे असे शेकले पूर्ण। जस्ट पुणा फाट्याला आता आम्ही इथून पुढे गेलो तर 2-3 अंतरावर पुणा फाटा आहे। स्वतः पुण्याला पोचेल आणि थांबलो जरा इकडे, बॉडी वगैरे खूप पेन करायला लागली, तर थोडा रिलॅक्स होतो आणि मग करूया पुढचा प्रवास। वाटत नाही लवकर पोचेन। आम्ही विचार केला होता की रात्री 10 वाजता घरातून निघालो तर 6 वाजेपर्यंत आम्ही पोचून जाईन घरी, पण आता 3 वाजलेत, तर वाटत नाही की 6 वाजेपर्यंत आम्ही पोचेन घरी। तर बघूया आपण किती वाजेपर्यंत पोचतोय, चला। तर कात्रजचा बोगदा पार केला आहे, पुढे थोडंसं थांबलो चहा प्यायला। थंडी भरपूर आहे इकडे, बोलायला गेलं तर पूर्ण असे हात वगैरे सुकलेत पूर्ण। आणि जर अर्ध्या तासाला आम्ही थांबतो इकडे, जिथे सिक्युरिटी दिसेल ना तिकडे आम्ही थांबतो। पाठीमागे पण सिक्युरिटी नव्हती, पण आम्ही लोकांनी सिक्युरिटी केली तिथे सिक्युरिटी दिसली म्हणून आम्ही इकडे थांबलो। तर थंडी तर खूप आहे, बघूया पुढे कुठे अजून सिक्युरिटी भेटतो तिकडे जाऊन थांबूया, जाम थंडी आहे। तर मित्रांनो, साताऱ्यामध्ये एंट्री केले, जस्ट घाट उतरून खालती आलो आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे महाराजांची मूर्ती आहे, खूप छान अशी आहे। आणि आज 18 तारीख आहे, उद्या 19 तारीख, उद्या महाराजांची जयंती आहे। तर उद्या शिवजयंती इकडे साजरी केली जाते दरवर्षी।
आणि खूप मोठ्या संख्येने इथे पब्लिक येते. तर बाहेरून येते, मुंबईवरून येते, आमच्या साताऱ्यामधून येते, कोल्हापूरमधून येते, भरपूर ठिकाणावरून इथे जमा होतात. तर आज तर आपल्याला काय बघायला नाही भेटणार आहे आणि उद्यात आपण प्लॅन बनवूया, कुठेतरी जायचं आहे बाहेर. तर सगळे इकडे सण साजरा करतात. तर तुम्ही बघू शकता मागे खूप चांगल्या पद्धतीने आणि एवढ्या मोठ्या अक्षरात लिहिलं राजधानी सातारा. खूप छान वाटतं इकडे. तर जस्ट तुम्ही बघू शकता इकडे घाट आहे. तो घाट उतरून आल्याच्या नंतर बरोबर आपल्याला ही महाराजांची प्रतिमा दिसते. तर थंडी वाजायला लागली. परत इकडे प्रवीण मस्त सिक्युरिटी करायचं बघतोय. इकडे केली होती विजली, परत पेटव तिला. भरपूर थंडी आहे इकडे. तर मित्रांनो आम्ही इकडे सिक्युरिटी करत होतो आणि आज पेटवली होती. तर फक्त गवतच भेटला, एकच फक्त लाकडी भेटली होती. 2 मिनटं फक्त पेटवली आणि आता परत विजवून टाकली. फक्त ही एकच लाकडी आम्हाला भेटली एवढ्या एरियामध्ये. तर आता झालंय, आम्ही तिचं सगळं उद्ध्वस्त केलंय. बरं ह्याला पण विजव की. तर आता ड्रायव्हर चेंज झालाय. आता प्रवीण गाडी चालवतोय. जसं जसं ड्रायव्हर चेंज होणार ना तसं तसं हे जॅकेट चेंज होणार. कारण की तुम्हाला सांगू मित्रांनो, जे मी घातलंय ना जॅकेट ते एवढं पातळ आहे ना की त्याच्यातून लगेच एवढी थंडी वाजते ना की विचारूच नका. आणि जे प्रवीणने घातलंय ना जे आत्ता, त्याच्यातून थंडी नाही वाजत, त्याच्यातून थोडी ऊब येते. सो जो गाडी चालवेल त्याने ते जॅकेट घालायचं, म्हणजे पुढच्याला थंडी नाही वाटत. आणि मागे बसतो तो ह्याच्यामुळे मागच्याला थंडी नाही वाटत. झालं, चला जाऊया. तर फायनली मित्रांनो पोचलो आहे घरी. आणि रात्रभर जागरण केली होती आणि धूळ वगैरे माती वगैरे होती, त्याच्यामुळे डोळे पण असे खूप लाल झालेत. तर रात्री 10 वाजता निघालो होतो आणि आता 9 साडेनऊ झालेत. तर खूप लेट झाला घरी पोचायला. तर हा व्हिडिओ मी इकडेच संपवतो आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. तसं आज खूप दमलो आहे, ताकद नाही राहिली. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.